आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी वरती घेऊन जाण्याचा ऑप्शन आपल्याकडे आहे का? एक तर आहे तसं ठेवून जावं लागतंय, नाहीतर आहे ते लोकांमध्ये वाटून जावं लागतं. बरं, वाटून जायला फार मोठं मन लागतं, मग नाविलाजानं आपल्याला ठेवून जावं लागतं. आणि समजा देवानं आपल्यातलं थोडंफार वरती घेऊन जायची सुविधा ठेवली असती, आपण सोयीनं गेलो असतो का? जाता जाता ह्याचं नेता येतंय का, त्याचं नेता येतंय का? एखादं लय माग लागलं असतं तर म्हटलं असतं ये वर, घेऊन जातो जे तुला परत. इतके हुशार आहोत आपण. आणि म्हणून आपल्याला सांगितलं की बाबांनो, एक तर ठेवून जा किंवा वाटून जा, घेऊन जाता येणार नाही. आणि माझा दावा आहे, या निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एक दाना पेरा, 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं या समाजाला द्याल ना, त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. ते तुमचं 1 रुपयाचं सुद्धा उसनं ठेवत नाही. तुम्ही जे द्याल त्याच्या कितीतरी पटीनं निसर्ग तुम्हाला परत करतो. फक्त ती देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे. मी असंच एका सभेत म्हटलं, आपल्याकडे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं, समाजाला द्यावं, सामाजिक कामात द्यावं. एक जण म्हटले, मग आम्ही कमवायचं आणि असलं इकडं वाटायचं का? म्हटलं बाबांनो, सगळं देऊ नका, पण ज्यांची बाग फुलून आली त्यांना 2 फुलं देता येतील, ज्यांचे सूर जुळून आले त्यांना 2 गाणी गाता येतील, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांना उंजळवर पाणी देता येईल, आणि ज्यांची उंची त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नका, माना मोडून जातील. थोडंसं खाली झुका, आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. बरोबर. मग एक जण म्हटला, साहेब नेमकं द्यायचं किती? म्हटलं तुमचं तुम्ही ठरवा बाबा किती द्यायचं, पण थोडं तरी आपल्याला देता आलं पाहिजे. पण माणसं इतकी हुशार आहेत, ते व्याख्यान झालं निघाले आणि रस्त्यानं जातानाच त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला. आता सोन्याचा हंडा सापडल्यावर म्हटले, आत्ता ऐकलंय, आपल्यातलं थोडं तर द्यायला पाहिजे. म्हणले हे सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, फुकटचं आहे, यातलं थोडं तरी म्हटले चांगल्या कामाला खर्च करू, देवाला देऊ म्हटले. तर दुसरा म्हटला, पण नेमकं किती द्यायचं यातलं? त्यांना काय टेन्शन घेऊ नको, हातात बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवरती, हे एकदम छोटं, आणि सापडलेलं सोनं आहे ना वर फेकायचं म्हटलं, आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडल तेवढं म्हणले देवाचं, आणि उरलेलं म्हणले आपलं. दुसरा म्हटला, काय चॅप्टर आहेस, असलं छोटं वर्तुळ आखतात का? सगळं म्हणला भगवंताच्या कृपेनं सापडलंय, आणि छोटं वर्तुळ अजिबात छोटं नाही. म्हटलं मग अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, आणि मग सापडलेलं सोनं वर फेकायचं, आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं आपलं. आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं देवाचं. काय हुशार आहे हो माणूस. मग तिसरा म्हटला, काय स्वार्थी आहात तुम्ही, छोटं नाही मोठं नाही, वर्तुळच आखायचं नाही. म्हटलं मग तुमच्यासारखे स्वार्थी माणसं मी बघितले नाहीत, अजिबात वर्तुळ आखायचं नाही, सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो, आणि मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं. आणि मग आपण कितीही हुशारी दाखवली, 2 वर्ष आपल्याला घराच्या बाहेर तर पडता आलं का? खिडकीतनं लोक बघायची, ती जनावर रस्त्यावर फिरतायत आणि आम्हाला का जाऊ देत नाहीत. निसर्गाच्या समोर आपण फार क्षुद्र आहोत, निसर्गाच्या समोर आपण खूप छोटे आहोत. निसर्गाकडून घेण्याचं कळतं, पण आपण निसर्गाला परत काही करतो का? 1000 फूट खाली जाऊन पाणी खोदून काढलं वरती व माणसानं पिण्यासाठी, पण निसर्गातून पाणी काढत असताना परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो. रस्ते करत असताना आम्ही रस्त्याच्या कडेची सगळी झाडं तोडून टाकली, पण परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो. 4 झाडं आयुष्यात लावली का? नाही. निसर्गाकडनं आम्ही घ्यायला शिकलो, निसर्गाला ज्या वेळेस देण्याची वेळ येते ना त्यावेळेस मात्र आम्ही मागे असतो. मला वाटतं हे देणं आम्हाला आत्मसात करता येईल का? ती देण्याची वृत्ती आमच्यामध्ये आम्हाला अंगीकारता येईल का? आमची आजी आम्हाला सांगायची, 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता म्हणे. आजी आजोबा गोष्टी सांगायचे, याच्यातनं आपोआप संस्कार होत गेला. आजी सांगायची 1 तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता. आणि आई आता पोराला टिफिन देते, 4 सँडविचचे तुकडे टाकते आणि त्याला सांगते, तुझे तू खा.
उरले तर घरी घेऊन ये, वाटू नको वेंधळ्यासारखं. आता वाटणं हा जर वेंधळेपणा आहे तर तुकोबाराय वेंधळ्यांचे शिरोमणी. आम्ही काय काय पेरायचं काय ठरवलंय? पोराबाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो विचार पेरणार आहात ते उगवणार आहे. येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा ते ठरवा, कोणता संस्कार द्यायचा ते ठरवा. येणाऱ्या पिढीसोबत प्रेमानं बोलावं. आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही, आम्ही इतके व्यस्त आहोत. व्हॉट्सॲप फेसबुकवरती जगात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधायला वेळ आहे, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला आम्हाला वेळ उरला नाही. बरोबर. पोरग फोनवरती परदेशातल्या मित्राशी बोलत होतं. शेजारी वडील होते 90 वर्षांचे. वडील म्हटले, राजा आता मला पण एक मोबाईल घेऊन दे, म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये फोन करून किमान तुझ्याशी बोलता तरी येईल. फोन सोडून तुम्ही बोलूच शकत नाहीत. काय लागतं घरातल्या म्हाताऱ्या माणसांना मला सांगा. इथे जे तरुण आहेत ना कमी आहेत, पण तुम्हाला सांगतो घरातून बाहेर पडताना बापाच्या पायाला हात लावायला 10 सेकंद लागतात. बाप असं कौतुकानं पाठीवर थाप मारताय, पठ्ठ्या सुखात राहा. आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा हो, आई जीव ओवाळून टाकते. काय देऊन काय नाही असं होतं आईला. आई म्हणते माझं आयुष्य तुला लाभो, सुखात राहा. पण या नात्या गोत्यांना सुद्धा जपायला वेळ नाही. इथं ज्ञानोबा समाधीला जायला निघाले, निवृत्ती महाराज रडायला लागले हो. आणि नामदेवरायांनी विचारलं, निवृत्ती दादा रडता का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय त्याचं दुःख? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया ज्ञानाची आणि माझी भेट कालही आहे, आजही आहे, उद्याही होईल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. आणि आम्ही 10-10 वर्ष भावाशी बोलत नाहीत. फ्लॅटच्या एका खोलीतून आमची भांडणं, बांधावरून आमची भांडणं. त्या बांधावर कुसळ पिकत नाही, कोर्टात 10 वर्ष घालवतंय. या दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते. बोराताई गेल्या का? नाहीतर मी चुकून काहीतरी बोलायला. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आम्ही कुठल्या आविर्भावात आहोत. कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी माफी मागून मोकळं व्हावं. किती साधं आहे हो जगणं. लोक म्हणतात की 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे ती गेल्यावर तू जाशील साडी चोळी घेऊन. तिला नाही कळत भाऊ आलाय आणि त्याच्या डोळ्यात पाणी. आज नाती आहेत तोपर्यंत जपा, तोपर्यंत 2 शब्द त्यांच्याशी बोला. सहवास, स्पर्श. बाप गेल्यानंतर स्पर्श नाही, नंतर सहवास नाही. किती वर्ष झालेत आपण आपल्या आईच्या हाताला हात लावलेला नाहीये. किती वर्ष झालेत आपण आपल्या वडिलांना स्पर्श केलेला नाही, आठवत सुद्धा नाही. मला सगळ्या सांगा, माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत. नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या, मुक्काम करावा असं वाटतो का? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर. बरं तुमचं सासर लई श्रीमंत आहे, माहेरवरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? तिला इकडं सगळं आहे हो तुमच्या नवऱ्याकडं, पण आईला वाटतंय काय देऊन काय नाही. कांदे, वांगे, भाजी पाला, काय काय देऊन काय त्या पोरीला देऊ असं तिला होतंय. पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही. एवढं निरपेक्ष प्रेम कोण करतो तुमच्यावर? माणसाचं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं, आता आपण मोठे झालो. हट्ट करायला माणूस उरलं नाही, रुसायला माणूस. पुरी रुसतात कोणावर? आईवरच रुसायचं, तिच्याशीच फुगायचं, तिच्याशीच आबोला धरायचा, परत तिलाच लाडीगुडी लावायची. हे सगळं करणं संपतं जेव्हा आई निघून जाते. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबात घरात आई बाप जिवंत आहेत त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते.